सर्वांना नमस्कार. लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे 24 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जुनं मनगट आणि नवीन मिट्टी. रात्री हळूहळू गडद होत चालली होती. हवेलीच्या गच्चीत नैना एकटी उभी होती. हातात एक जुनं पत्र आणि दुसऱ्या हातात सुगंधी जाईचा गजरा. तिच्या केसांमधून खेळणारा वारा जणू तिच्या मनातल्या गुंतागुंतीच्या भावना सांगत होता. तो गजरा काही नवीन नव्हता. तो आरवने दिलेला पहिला गजरा होता. तोच गजरा आज पुन्हा हातात घेतला होता, कारण त्या गजऱ्यात अजूनही त्याच्या मिठीचा वास होता. ती हळूच कुजबुजली, आरव, जर तुझं प्रेम खरंच होतं तर का हरवलास तू? मी वाट पाहत राहिले आणि तू मात्र केवळ आठवणीत राहिलास. तिचा आवाज थरथरत होता. जुनं प्रेम, जुना राग आणि असंख्य न सांगितलेले प्रश्न तिच्या डोळ्यात साचले होते. त्याच वेळी हवेलीच्या दारावर सावकाश पाऊल वाजले. आरव होता. हो, तोच आरव, ज्याचं नाव नैनाच्या काळजावर कोरलेलं होतं. त्याचा चेहरा थकलेला, पण डोळ्यात त्यांचं जुनं प्रेम चमकत होतं. तो काही क्षण नैनाकडे पाहत राहिला. दोघांत इतकी शांतता होती की जणू शब्दांची गरजच उरली नव्हती. नैना, त्याने थोडक्यात पण धीर गंभीर आवाजात म्हटलं. मी गेलो होतो, पण हरवलेलो नव्हतो. तुझ्या आठवणी घेऊनच जगत होतो. त्या गजऱ्यासारख्या सुगंधी स्मृती आजही श्वासात आहेत. नैना काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. डोळे अश्रूंनी डबडबलेले, पण हृदय हळूहळू हलकं होत चाललेलं. ती त्याच्याकडे एक पाऊल पुढे आली. तू मला सोडलं नाहीस, पण वेड्यानं आपल्याला हाडून टाकलं, असं म्हणून तिने हळूच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आरवने तिच्या केसांमध्ये गजरा घातला आणि म्हणाला, या गंधात मी रोज जगत होतो. आणि या मिठीत मला पुन्हा जगायचंय. त्या रात्री काहीच न बोलता दोघांनी एकमेकांना मिठी दिली. ती मिठी शब्दाशिवाय बोलकी होती. ती मिठी आठवणी विसरायला नव्हती, तर त्याच्या आठवणी पुन्हा जिवंत करायला होती. दुसऱ्या दिवशी पहाटे गावातल्या जुन्या देवळात शंखध्वनी झाला. आरव आणि नैना दोघेही त्या देवळात एकत्र उभे होते. गावकऱ्यांनी विसरलेली प्रेमकथा आज त्यांच्या डोळ्यासमोर फुलत होती. नैनाच्या हातात फुलांचा हार होता आणि आरवच्या डोळ्यात फक्त एक प्रश्न, तू पुन्हा माझी होशील का?
नयनाने त्या प्रश्नाचं उत्तर हसून दिलं. हार त्याच्या गळ्यात टाकताना तिचं हृदय म्हणत होतं, हा पुनर्जन्म आहे. प्रेमाचा. आरवने कुंकवाची ओळ नयनाच्या कपाळावर रेखाटली आणि तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजलं. या जन्मी नाही तर 7 जन्मासाठी लागे तुझसे मन की लगन. गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. चिमणींनी भिंतीवरून टुणटुण केलं. झाडावरून उन्हाची किरणे दोघांच्या चेहऱ्यावर पडत होती. जणू निसर्गाच त्यांचा साक्षीदार झाला होता. नयनाने आरवकडे पाहिलं आणि अलगद म्हणाली, कितीही वेळ गेला, कितीही अंतर पडलं, पण माझं मन तुझ्याशीच बांधलेलं होतं. आता काही नको, फक्त मिठीत घे. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी दिली. वेळ थांबला, आठवणी विरघळल्या आणि त्यांची प्रेम कहाणी पुन्हा सुरू झाली. अधिक गडद, अधिक खरं आणि अधिक शाश्वत.